झाड कट केले, झाड कट केल्यामुळे वायर कट झाली इंटरनेट. फोनवर घ्यायला लागते. लेक्चर होते. चॅप्टर नेम लिहिला का? वर्क पॉवर एनर्जी. त्यातला फर्स्ट पार्ट काय बघायचा मग? वर्क. चॅप्टर रिवाइज, ज्यांना ऑलरेडी चॅप्टर झालाय त्यांच्यासाठी काय होईल? रिवाइज होईल. आणि ज्यांना चॅप्टर काहीच नाही झाला त्यांना थोडंसं ओळख होईल. मग तुम्ही रीड केला तरी मग तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. जसं मी तुम्हाला सांगतो, स्टॅटिक्स आता झाला, सॉल्व्ह करा की तुम्ही एक दिवस 1 सेकंड पण थांबत नाही. घरी गेल्या गेल्या आई बाबाचे फोन आले की पोरं जेवण करणार, सर तुमचा अभ्यास पहिला करायला मग जेवण करायला. अशा प्रकारे अभ्यास करायला लागल्यावर काय होणार नाही ऋषी? अशा प्रकारे अभ्यास केल्यावर मी म्हणतो तुम्ही IIT ला पण लागाल आणि एम्स ला पण लागाल एकाच वर्षी. मुलं रिपीट करायला तुम्ही, माझं म्हणणं आहे मुलं मेडिकलचे रिपीट कराल ना. माझं म्हणणं आहे तुम्ही एकाच वेळी IIT पण क्लिअर करा आणि एम्स पण क्लिअर करा. तुम्ही पण सिरियसच आहे ना. पण तुम्ही जेवण न करता आहेत ऑनलाईन कोण तर आहेत. चलो ला त्यातलं फर्स्ट ला वर्क. वर्क पॉवर एनर्जी मधला फर्स्ट पार्ट काय बघायचा? वर्क. मग वर्क मध्ये काय काय बघायचं? वर्क मध्ये काय काय बघायचं? मी एकदा इथं लिहितो. मग वर्कचा फॉर्म्युला बघायचा, एफ बार डॉट एस बार. निगेटिव्ह वर्क, पॉझिटिव्ह वर्क, झिरो वर्क, त्यानंतर व्हेरिएबल फोर्स, ग्राफ, कंजर्वेटिव्ह नॉन कंजर्वेटिव्ह फोर्स, कंजर्वेटिव्ह नॉन कंजर्वेटिव्ह फोर्स, examples. And work depends upon frame. Work depends upon frame. चला मग सत्यजित साठी सर्वजण आपण थांबलो होतो. चला चलो चलो बा चालू करायचं. चला बा फर्स्ट काय? वर्कचा फॉर्म्युला. वर्कचा फॉर्म्युला काय? वर्कचा फॉर्म्युला तुम्हाला 9 पासून नको. फास्ट नको, फास्ट नको, नको नको. 3 वर ठेव, 3 वर. जरा मला त्रास होतोय. 3 वर्ष ठेव. हा ठीक आहे. वर्कचा फर्स्ट काय बघायचा? वर्कचा फॉर्म्युला बघायचा. वर्कचा फॉर्म्युला काय? वर्कचा फॉर्म्युला एफ बार डॉट एस बार. कधी झाला? एफ एस कॉस थिटा तर तुम्हाला 9-10 ला स्केच झालाय बहुतेक. एफ एस कॉस थिटा 9th ला झाला असेल किंवा 10th ला झाला असेल. पण आणखीन काय? आणखीन बेटर फॉर्म्युला काय वर्कचा? वर्कचा आणखीन बेटर फॉर्म्युला आहे एफ बार डॉट एस बार. डॉट प्रोडक्ट आहे. वर्क कोण आहे? डॉट प्रोडक्ट आहे. डॉट प्रोडक्ट कोण आहे तुम्हाला? डॉट प्रोडक्ट कोण आहे? तर ते व्हेक्टर मध्ये कळते. बरं व्हेक्टर झाला नसला तर नो टेन्शन. काय लक्षात ठेवा? W इज इक्वल टू एफ बार डॉट एस बार. त्याला लिहायचा कसा? लिहायचा कसा? एफ एस कॉस थिटा. बस. थिटा कोण आहे? थिटा इज अँगल बिटवीन एफ अँड एस.
थीटा कौन आहे तर थीटा इज अँगल बिटवीन फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर. थीटा इज अँगल बिटवीन फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर. समजा इकडे झाली डिस्प्लेसमेंट, या बाजूला झाली डिस्प्लेसमेंट 4 मीटर आणि या बाजूला लावला फोर्स 10 न्यूटन आणि इथला त्यांच्यातला अँगल आहे 30 डिग्री. आता हे आणखीन एक लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? while finding out angle between vectors, vector should start from same point. माहित नसला तर लिहून ठेवा. वेक्टर मधला एंगल काटताना फोर्स और डिस्प्लेसमेंट इनके बीच का अगर एंगल फाइंड आउट करना है तो दोनों क्या होना चाहिए, एक जगह से स्टार्ट होना चाहिए. समझो डिस्प्लेसमेंट ऐसा स्टार्ट हो रहा है और फोर्स यहाँ पे एंड हो रहा है और ये एंगल 120 है. समझो ये डिस्प्लेसमेंट ऐसा है एंड फोर्स ऐसा है, तो फोर्स एंड डिस्प्लेसमेंट में एंगल 120 है क्या? तो फोर्स एंड डिस्प्लेसमेंट में एंगल 120 नहीं है. हाँ, बोर्ड पे दिख रहा है, एग्जाम न्यूमेरिकल में दिख रहा है 120, तो डायरेक्ट एंगल 120 यूज करने का नहीं. एंगल मेजरमेंट कैसा करने का, वेक्टर शुड स्टार्ट फ्रॉम सेम पॉइंट. तो डिस्प्लेसमेंट इधर से स्टार्ट हो रहा है तो फोर्स को भी क्या इधर से आगे बढ़ाने का. ये फोर्स वेक्टर को मैं इधर शिफ्ट कर सकता हूँ, वेक्टर को शिफ्ट कर सकते हैं हम लोग. तो इस वेक्टर को मैंने आगे शिफ्ट किया, तो अभी ये फोर्स भी इधर से स्टार्ट हो रहा है डिस्प्लेसमेंट में, तो ये एंगल है फोर्स एंड डिस्प्लेसमेंट के बीच का, ये आएगा 60 डिग्री. बरोबर, हे अँगल आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या मधला, हे अँगल नाही का, कारण इथून जर स्टार्ट झाला फोर्स आणि इथूनच डिस्प्लेसमेंट स्टार्ट झाली तर अँगल 60. तो वेक्टर्स के बीच का एंगल फाइंड आउट करते वक्त वेक्टर्स क्या होना चाहिए, एक जगह से स्टार्ट होना चाहिए. ठीक है, तो यहाँ पे वर्क डन कितना आता है, वही ऐसा एक एग्जाम्पल कल भी किया स्टॅटिक्स में. बरोबर, एक्झॅक्टली सेम केला होता आपण. काय यूज केला मग, 10 into 4, तो वर्क डन कितना आता है इसमें, 10 into 4 into कॉस ऑफ एंगल बिटवीन देम. तो कॉस कितना है 30, मग √3/2 जे आहे ते पुट करा, आन्सर काढायचा. वर्क डनचा पहिलं फॉर्म्युला. ठीक है, चैप्टर एकदम बेसिक बेसिक है, चैप्टर मध्ये काही नवीन नहीं. जितना भी तुम लोगों ने लर्न किया है 10th तक और बाकी चैप्टर्स में जितना लर्न किया है उतना चैप्टर सफिशिएंट है. अगर रीड करोगे तो पूरा चैप्टर समझ में आएगा. एक कंसेप्ट जरा डिफरेंट है चैप्टर में, एक ही कंसेप्ट थोड़ा डिफरेंट है. कंजर्वेटिव नॉन कंजर्वेटिव फोर्स 2-3 मिनिट में वो देखेंगे क्या है, तेवढंच डिफरंट आहे. बाकी सगळा चॅप्टर तुम्हाला रीड केला तरच समजू शकते, एवढं सोपं चॅप्टर आहे. ठीक आहे, हा सॉल्व्ह करायला सोपं नाही, पण सॉल्व्ह करायला सोपं नाही. तुम्ही सॉल्विंग प्रैक्टिस खूप करायला लागणार तेव्हाच येणार. सॉल्विंग के लिए चैप्टर क्या है, इजी नहीं है. हाँ, फ्रिक्शन जितना डिफिकल्ट भी नहीं है, लेकिन थोड़ा प्रैक्टिस करना पड़ेगा. कंसेप्ट एकदम गाउटी है, लेकिन सॉल्विंग क्या है उसका करना पड़ेगा. तो ऐसा है. ठीक है, तो फर्स्ट देखा वर्क डन. सेकेंड क्या है, निगेटिव वर्क कब होता है. सेकेंड क्या है, निगेटिव वर्क कब होता है, पॉझिटिव्ह वर्क कब होता है, ये देखने का है. निगेटिव्ह वर्क कधी होईल बरं, निगेटिव्ह वर्क कधी होईल, अगर डिस्प्लेसमेंट एंड फोर्स इनके बीच में एंगल, डिस्प्लेसमेंट एंड फोर्स इनके बीच में एंगल अगर लेस देन 90 है, इनके बीच में एंगल अगर लेस देन 90 है तो वर्क क्या होता है, पॉझिटिव्ह. का बरं, कारण ते कॉस थीटा पॉझिटिव्ह आहे ना, एफ आणि एस तर पॉझिटिव्ह असणार. एफ आणि एस पॉझिटिव्ह व्हॅल्यूज पुट करायचे, एफ ला निगेटिव्ह वगैरे पुट करायचं नाही याच्यात पुट करताना. तो कॉस का वैल्यू 0 से 90 तक क्या रहता है, पॉजिटिव, लेकिन 90 के बाद 180 तक कॉस का वैल्यू क्या बनता है, निगेटिव बनता है. तो जब तक एंगल 0 to 90 है, जब तक एंगल 0 डिग्री से 90 डिग्री है, वर्क क्या है, पॉजिटिव. जब तक एंगल 0 से 90 के बीच में है, वर्क डन इज पॉजिटिव. आणि एंगल जर गेला 90च्या वर तर 90 to 180 किती होते, मग वर्क काय होते, निगेटिव होते. 90च्या पुढे वर्क डन, क्योंकि कॉस निगेटिव बनता है. एफ और एस को तो क्या पुट करना है, ओनली मैग्नीट्यूड पुट करना है. एफ का मैग्नीट्यूड, एस का मैग्नीट्यूड विथ साइन नाही त्याला. कॉस थीटा काय द्यायचं ते साइन बरोबर कॉस थीटा देते. ठीक है, ओके. उसके बाद क्या है, वेरिएबल. हाँ, वर्क डन 0 कब रहता है, तीसरा पॉइंट क्या बघायचा है, वर्क डन 0 कब रहता है. तो वर्क डन 0 रहने के लिए एक तो ये 0 चाहिए. वर्क डन मतलब ये फॉर्मूला है ना, तो वर्क डन 0 के लिए क्या क्या चाहिए, एक तो फोर्स 0 चाहिए,
एक तो डिस्प्लेसमेंट 0 चाहिए, नाही तो कॉस थीटा 0 चाहिए. मग कॉस थीटा कधी 0 असते? कॉस थीटा कधी 0 असते? वर्क 0. 3 कंडीशन. आइदर क्या चाहिए, फोर्स 0 चाहिए, या फिर क्या चाहिए, डिस्प्लेसमेंट नहीं होना चाहिए, डिस्प्लेसमेंट 0 चाहिए, या फिर कॉस थीटा 0. कॉस थीटा 0 मतलब थीटा कितना चाहिए? 90 असला तरी चालतंय, 270 असेल तरी पण चालतंय. ओके, थीटा किती पाहिजे मग? 90 किंवा 270. 90 और परपेंडिकुलर पण लिहिला तरी चालते त्याला. तो अगर फोर्स एंड डिस्प्लेसमेंट दोनों एक दूसरे को परपेंडिकुलर है तो भी वर्क 0, डिस्प्लेसमेंट 0 है तो भी, फोर्स 0 है तो भी. तो वर्क 0 का 3 कंडीशंस है. उसके बाद आता है वेरिएबल फोर्स. समझो अगर फोर्स कांस्टेंट है तो ये इक्वेशन चलता है. फोर्स कांस्टेंट नहीं है तो क्या चलता है? फोर्स जर कॉन्स्टंट नसला तर काय चालतंय? फोर्स कॉन्स्टंट नसला तर वर्कचा फॉर्म्युला हा, वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ बार डॉट डी एस बार. ठीक आहे. हा जनरली नीटला सीईटी लेवलला लागत नाही, जेईला वगैरे लागू शकते. पण आपण पहिला सीईटीचे प्रिपरेशन करू, बोर्डला पास व्हायचं अवघड दिसाले. हा, आणि जेईची तयारीला आपण नंतर लागू, शेवटच्या 1 महिन्यामध्ये. हा, मॅथ्सच्या मुलांनी मॅथ्सचे क्लास लावले नाहीत आणखी. मग जेईची तयारी आपण वेळ नंतर करू. काय मॅथ्सच्या मुलांनी आणखी मॅथ्सचे क्लास लावले नाही. मॅथ्स आणि जेव्हा की मॅथ्स काय, जेव्हा की मॅथ्स सांगतो मी सांगतो, जेव्हा की मॅथ्स काय जोशी डबल मार्क्सला आहे. फिजिक्सच्या मॅथ्स काय डबल मार्क्सला आहे सीडीला. मुलं म्हणाले सर फिजिक्सच भारी शिकायला आम्हाला, त्यामुळे आम्ही फिजिक्सचाच अभ्यास करायलो. अरे पण बाकी सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे ना. हा, फिजिक्स मध्ये यायचे आणि बाकी ठिकाणी यायचे नाही. चलो ठीक है. तो नेक्स्ट क्या है, अगर फोर्स वेरिएबल है तो वर्क डन कैसे निकालने का? बाय इंटिग्रेशन. हे फक्त जस्ट जनरल नॉलेज साठी फॉर्म्युला लक्षात ठेवा. याचा आपण कधी काही यूज करणार नाही. याच्यावर न्यूमरिकल्स पण खूप कमी आहेत, एररलेस मध्ये पण कमी आहेत, आणि नीट मध्ये तर येतच नाही. बंद झाले ते दिवस गेले. ठीक आहे, ज्यावेळी क्लास चांगला चालायचा, क्लासवाले रिच होते, ते दिवस गेले. आता क्लासवाले भिकारी झाले, नवीन दिवस आले. नीट काय झाली, सोपी झाली, दिवस गेले ते. हा, आहे ती गाडी विकायला लागले, गाडी विकायला जे आहे जुन्या गाड्या घेतलेल्या विकायला काढले क्लासवाल्यांनी. तो वो दिन गए अभी, वो दिन गए, कोविड आ गया. तो इसको इधर क्या है, अभी नीट के वो दिन गए, गेले दिवस कि जब इंटीग्रेशन का न्यूमेरिकल आता था नीट में, वैसा दिन गया अभी. तो ऐसा आता नहीं. ठीक है, फिर भी एक नॉलेज के लिए याद रखो, थोड़ा सा क्या होता है, कंसेप्ट क्लैरिटी के लिए अच्छा रहता है. तो समझो इंटीग्रेशन का मतलब क्या रहता है, इधर भी एक बार हुआ था थर्मोडायनेमिक्स में. इंटीग्रेशन का मीनिंग क्या रहता है, क्या रहता है इंटीग्रेशन? डेरिवेटिव मतलब क्या रहता है? बोला, डेरिवेटिव मतलब क्या रहता है? जोक नाही रे, खरी परिस्थिती सांगितली. सौरभ बोल रहा है सर जोक मारे, खरी क्लासची परिस्थिती खरी सांगितली. चलो वो दिन गए अभी, मार्च 2020 के पहले था वो येरा, अभी ऐसा नहीं है. चलो काय, ते गंगेमध्ये बॉडी वाहल्या आणि मोदीजी काल म्हटले भाषण वाराणसीमध्ये की युपी सारखं कोविडचं मॅनेजमेंट कुठंच नाही. काय बोलायचं. मग आता पंतप्रधान जोक मारायले, मी थोडं जोक करू शकतो. पंतप्रधान जोक करायले, मी थोडं जोक. कोविडच्या गंगेमध्ये बॉडी, आम्ही काय गोदावरीमध्ये बॉडी वाहवायचे होते काय? महाराष्ट्राचं कोविड मॅनेजमेंटच्या जर टाळ्या वाजवायच्या होत्या तर आम्ही गोदावरीमध्ये बॉडी टाकायला पाहिजे होती काय? काय युपीची बॉडी बिहारमध्ये जाऊन सापडली. युपीचे बॉडी टाकलेत त्या नदीत, ते बिहारमध्ये जाऊन सापडली. पीएम म्हणाले कोविड मॅनेजमेंट यूपी मध्ये सगळ्यात बेस्ट आहे. क्या बात आहे. चलो जो भी है, जो भी इधर, चला चला तुम्ही विषय चेंज करू नका बाळांनो, विषय चेंज करू नका. चला इकडे बा, इकडे बा. युपी मध्ये कोविड मॅनेजमेंट चांगलं झालंय, पंतप्रधानजी म्हटले तर असेल खरं, असेल खरं. गोदावरीत बॉडी सापडली नाही, त्यामुळे महाराष्ट्राचं कोविड मॅनेजमेंट बॅड होतं. पुढच्या थर्ड वेव्हला सापडेल. चलो बा इकडे, मी काय म्हणालो, चलो इकडे बा. एफ बार डॉट डीएस बार. काल भाषण ऐकलं का नाही तुम्ही? काल का परवा वाराणसी मध्ये झालं, न्यूजपेपर लावला होता ना. चलो तो इंटिग्रेशन,
चलो चलो इधर देखो, तो एफ बार डॉट डी एस बार, अभी ये इंटीग्रेशन में भी एक बार हुआ था, ये इधर थर्मोडायनेमिक्स में भी वर्क क्या रहता है, किसका इंटीग्रेशन रहता है, वो भी एक बार रिमाइंड करता हूं तो और अच्छा हो जाएगा। वर्क, वहां का वर्क क्या रहता है, इंटीग्रेशन पीडीवी। पीडीवी किधर से आता है, इंटीग्रेशन पीडीवी किधर से आता है, पीडीवी किधर से आता है, पीडीवी इसी इक्वेशन से आता है। पीडीवी, एक मिनट, पीडीवी कौन से इक्वेशन से आता है, तो पीडीवी इसी इक्वेशन से आता है, तो यही उसका बेस इक्वेशन है, इसको ही कन्वर्ट करके आता है। मतलब क्या करने का, ये प्रेशर है ना, तो फोर्स को प्रेशर में कैसा कन्वर्ट करने का, तो इसको एरिया से डिवाइड करने का और एक एरिया से मल्टीप्लाई करने का। तो एरिया से डिवाइड किया तो फोर्स बनता है प्रेशर, और इसको एरिया से मल्टीप्लाई किया तो एरिया इंटू डिस्प्लेसमेंट बनता है वॉल्यूम चेंज। समझ रहेगा, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट क्या बनता है, वॉल्यूम चेंज। और फोर्स अपॉन एरिया, इधर का एरिया और इधर का एरिया एक्स्ट्रा, एक एरिया ऊपर एक एरिया नीचे, का फर्क पड़ता है, ये प्रेशर इंटू डेल्टा वी ऐसा आता है, इससे ही आता है। तो वहां पे थर्मोडायनेमिक्स में क्या देखा था, सौरभ बोला, थर्मोडायनेमिक्स में क्या देखा था, प्रेशर, प्रेशर वर्सेस वॉल्यूम का ग्राफ अगर ऐसा है तो उसके अंडर का एरिया क्या रहता है, प्रेशर वर्सेस वॉल्यूम का ग्राफ ऐसा है तो उसके नीचे का एरिया क्या रहता है, उसके नीचे का एरिया रहता है वर्क डन, और वही इंटीग्रेशन रहता है। चला एक मिनट लक्ष्य सगळे, प्रेशर वर्सेस वॉल्यूम के ग्राफ के नीचे का एरिया क्या रहता है, वर्क डन रहता है। हाँ, प्रेशर वर्सेस वॉल्यूम के ग्राफ के नीचे का एरिया वर्क डन, और उस वर्क डन का मतलब, एरिया का मतलब ही क्या रहता है, इंटीग्रेशन। मग इथं पी वर्सेस व्ही काढला, इथं ग्राफ काय काढला, पी वर्सेस व्ही, और उसके अंदर का एरिया, यहाँ पे ग्राफ कैसा ड्रॉ करना पड़ेगा, यहाँ पे ग्राफ कैसा ड्रॉ करना पड़ेगा बोला, किसके नीचे का एरिया वर्क होगा, इधर इस इक्वेशन के हिसाब से किस ग्राफ के नीचे का एरिया वर्क होगा, प्रेशर वर्सेस वॉल्यूम ग्राफ, मग इथं कुठला ग्राफ असेल, फोर्स वर्सेस, ये प्रेशर वर्सेस वॉल्यूम, इथं फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ, फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ ऐसा। अगर फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ ऐसा है, देखो इधर देखो, अगर फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ ऐसा है तो इनिशियल लाइन से वर्टिकल लाइन, फाइनल पॉइंट से वर्टिकल लाइन, और ये, तो ये क्या है, एरिया अंडर एफ वर्सेस एस कर्व क्या रहता है, वर्क डन, और यहाँ पे एरिया अंडर पी वर्सेस वी, तो पी वर्सेस वी के नीचे का एरिया मतलब इंटीग्रेशन रहता है वर्क डन, यहाँ पे एफ वर्सेस एस के नीचे का एरिया क्या रहता है, वर्क डन। ठीक है, हाँ नीट में इंटीग्रेशन करना नहीं पड़ता, लेकिन एरिया शायद निकालना पड़ सकता है। नीट मध्ये इंटिग्रेशन करायचे न्यूमरिकल्स येणार नाही, पण एरिया वाले न्यूमरिकल तर थर्मोडायनेमिक्स मध्ये तर येणारच, पण इथं पण येऊ शकते। फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट का नीचे का एरिया मतलब क्या रहता है, वर्क डन। ठीक है, चलो मग काय करायचं आता, कोणाचा फोन असला तर फोटो काढून घ्या, बाकी ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट काढून घ्या, तर माझा फोन तिथं आता बसलाय, त्यात नेट चालू आहे, कोणतरी इथं ठेवा ना, तुम्हाला सगळ्यांना नंतर पाठवायला लागेल, मला पाठवून दे, मी पाठवतो सगळं, बा स्क्रीनचा फोटो काढून घ्या, इथं जे समोर बसले त्यांना आपण पाठवूया, काढ ना, ऊन काढ, चला सगळे रीड करा तोपर्यंत एकदा, बाकीचे सगळे कन्सेप्ट ज्या समोर लिहिलेत त्या रीड करा, ऑनलाईन वाले स्क्रीनशॉट घ्या, लिहून काय घ्यायचं नाही, आज तितका वेळ नाही आपल्याला। ठीक आहे, चल नंतर कर, नंतर। ठीक है, चलो तो अब तक क्या हुआ है, एकदम सिंपल, वर्क का फॉर्मूला बेसिक ही है। ठीक है, और सेकंड इंपॉर्टेंट क्या है, फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट के नीचे का ग्राफ, फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट ग्राफ के नीचे का एरिया क्या रहता है, वर्क डन। दोनों मेजर कंसेप्ट झाले। ओके, चलो
नेक्स्ट पार्ट बघू आता. नेक्स्ट पार्ट काय? नेक्स्ट पार्ट है अभी कंजर्वेटिव फोर्स. नेक्स्ट पार्ट क्या है? कंजर्वेटिव फोर्स एंड नॉन कंजर्वेटिव फोर्स. यही पार्ट है, थोड़ा सा सरदर्द दे सकता है, अलग है, डिफरेंट है, जो 10th तक नहीं हुआ. बाकी सब पूरा 10 तक हुआ है या फिर 11 12 में अब तक जितना चैप्टर हुआ है उसमें कवर होता है. तो वर्क पावर एनर्जी का यही थोड़ा सा है कि वो हेडेक दे सकता है. तो कंजर्वेटिव फोर्स क्या है? तो देखो, एक रहता है कंजर्वेटिव फोर्स, दूसरा क्या रहता है? नॉन कंजर्वेटिव फोर्स. ठीक है. तो इस पे एक न्यूमेरिकल आ सकता है नीट में, एक या फिर एक ही आता है. इस पे एक न्यूमेरिकल आएगा नीट में. सीईटी मध्ये पण एकच. सीईटी नीटचा हिशोब तेच आहे, 50 क्वेश्चन आहे, इकडे 45 आहे. हा, जेईचा हिशोब काय? अर्धा. नीटला मी जे सांगते त्याच्या अर्धा. म्हणजे एक वर्ष येणार, एक वर्ष येणार नाही. तो कंजर्वेटिव एंड नॉन कंजर्वेटिव, तो नाम में ही उसका मीनिंग छुपा है. क्या है कंजर्वेटिव? मतलब जिस फोर्स में एनर्जी कंजर्व होता है वो कंजर्वेटिव है, और जिस फोर्स की वजह से एनर्जी वेस्ट जाता है वो नॉन कंजर्वेटिव है. कौन है कंजर्वेटिव? तो ग्रेविटेशनल फोर्स है कंजर्वेटिव. नॉन कंजर्वेटिव कौन है? तो फ्रिक्शनल फोर्स है. और एग्जांपल्स बताता हूं, पहले दो के बारे में डिस्कस करेंगे. तो कंजर्वेटिव कौन है? ग्रेविटेशनल फोर्स. ग्रेविटेशनल फोर्स क्या है? कंजर्वेटिव. और फ्रिक्शनल फोर्स क्या है? नॉन कंजर्वेटिव. कंजर्वेटिव मतलब देखो, अभी ये पेन इधर है, ग्रेविटी के अगेंस्ट काम करके मैंने पेन को उठाया. ग्रेविटी के अगेंस्ट काम किया, ऐसा क्यों मैं बोल रहा हूं? क्योंकि ग्रेविटी मुझे अपोज कर रहा है. मुझे पेन को लिफ्ट करना है और ग्रेविटी बोल रहा है कि पेन को नीचे आ. तो ग्रेविटी मेरा अपोज करने वाला है. ये वर्क करते वक्त मुझे ऑपोजिशन कौन ऑफर कर रहा है? ग्रेविटी. तो ग्रेविटी अगर नहीं रहता तो पेन ऊपर लेना एकदम फोकट में हो जाता विदाउट एनी वर्क. यहाँ पे अगर ग्रेविटी नहीं रहता तो पेन ऊपर लेने का काम क्या रहता? एकदम फ्री में हो जाता. का बरं? अरे खाली कोण ओढणारच नाही तर आपल्याला मग फोर्स पण लावायला लागणार नाही. लेकिन अभी ग्रेविटी खींच रहा है तो उसके अगेंस्ट मुझे काम करना पड़ रहा है. लेकिन जितना भी मैंने ग्रेविटी के अगेंस्ट काम किया, ग्रेविटी कंजर्वेटिव है. फोर्स ग्रेविटी कंजर्वेटिव है और मैं ग्रेविटी के अगेंस्ट काम कर रहा हूं. तो जितना भी मैंने काम किया वेस्ट नहीं गया, पेन में स्टोर्ड है. जितना भी मैंने पेन के ऊपर काम किया पेन में स्टोर्ड है. छोड़ दिया, वापस पेन के पास है उतना एनर्जी, हाइट बढ़ गया ना उसका. जितना भी मैं काम कर रहा हूँ पेन के ऊपर उतना उसका क्या हो रहा है? हाइट बढ़ रहा है. त्याची एनर्जी वाढायला ना. माझी एनर्जी वेस्ट थोडीच गेली. माझी एनर्जी गेली बरोबर आहे, पण त्याला तर भेटली, वेस्ट थोडी ना गेली. माझी एनर्जी गेली अरे पण पेनला तर भेटली. तो ये कंजर्व हो रहा है. एनर्जी किधर वेस्ट हो रहा है? क्या एनर्जी वेस्ट नहीं हो रहा. तो मेरा एनर्जी कम हो गया, पेन के अंदर गया, लेकिन है एनर्जी कंजर्व्ड है. छोड़ दिया तो पेन को वापस वो एनर्जी यूज करके पेन काइनेटिक एनर्जी अचीव करता है. फ्रिक्शन बघा कसं आहे. अभी ये सरफेस है, अभी ये सरफेस है. फ्रिक्शन देखो कैसा है. इथला पेन आहे, इथला पेन मी इथं नेऊन ठेवला, परत येते का पेन? परत इथं पेन आहे आणि पेन मी इथं नेऊन शिफ्ट करून ठेवला, पेन काय परत येते का? जी इथून इथं शिफ्ट करायला फ्रिक्शन आहे ना खाली, इथं पेनला इथून इथं शिफ्ट करायला फ्रिक्शनच्या अगेंस्ट जी एनर्जी यूज केली गेली, आता परत मला काय भेटत नाही. अभी वो एनर्जी का यूज करके पेन वापस आ सकता है क्या? देखो इधर उठाते वक्त मेरा कम होगा, लेकिन वापस आ सकता है पेन. वही एनर्जी यूज करके पेन वापस आता है. इकडे होते का तसं? कंजर्व झाली, पेन वर उचलला, ग्रॅव्हिटीच्या अगेंस्ट काय झाली? एनर्जी कंजर्व झाली. फ्रिक्शन वाली एनर्जी कंजर्व झाली का बा? तो पेन को मैंने इधर शिफ्ट किया, उसके अंदर कुछ एनर्जी एक्स्ट्रा हो गया क्या पेन के अंदर? नहीं. जी शिफ्ट करताना फ्रिक्शनने घेतली, ती फ्रिक्शनने घेऊन हीट मध्ये कन्वर्ट होऊन वेस्ट झाली ती. तो पेन अभी वापस नहीं आ सकता, पेन का एनर्जी नहीं बढ़ा. मेरा तो गया, अभी मेरा तो एनर्जी गया, लेकिन पेन को मिला क्या? नहीं, पेन को भी नहीं मिला. तो ये एनर्जी क्या होगा? कंजर्व नहीं झाली. ही एनर्जी कंजर्व झाली का? नाही, ही वेस्ट झाली. मग फ्रिक्शन काय? नॉन कंजर्वेटिव्ह.
फ्रिक्शन काय नॉन कन्झर्वेटिव्ह. आणखीन कोण असतील बघा कन्झर्वेटिव्ह? इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे कन्झर्वेटिव्ह. इलेक्ट्रोस्टॅटिकचा फोर्स काय कन्झर्वेटिव्ह. आणखी नॉन कन्झर्वेटिव्ह कोण असणार? जे पण फ्रिक्शन सारखे तुम्हाला वाटालेत, जे पण फ्रिक्शन सारखे आहेत ते सगळे काय नॉन कन्झर्वेटिव्ह. ग्रॅव्हिटेशन, इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटिझमचा फोर्स, हे सगळे फोर्सेस काय कन्झर्वेटिव्ह. स्प्रिंगचा फोर्स, स्प्रिंगला कॉम्प्रेस केला तर एनर्जी स्टोअर होणार, सोडले तर परत भेटणार, स्प्रिंगचा फोर्स. इलास्टिक फोर्स, सगळे कन्झर्वेटिव्ह. विस्कॉसिटी, आणखीन कोण येते? एअर ड्रॅग. एअर ड्रॅग म्हणजे काय? फ्रिक्शनच, फक्त हवेचं फ्रिक्शन. विस्कॉसिटी म्हणजे काय? लिक्विड मधलं फ्रिक्शन. आणि फ्रिक्शन म्हणजे काय? सरफेसवरचं फ्रिक्शन. सगळे फ्रिक्शनचे टाइप्स आहेत. रेझिस्टन्स, इलेक्ट्रिसिटी मधलं फ्रिक्शन म्हणजे कोण आहे? रेझिस्टन्स. ओके, पण रेझिस्टन्स कोणता फोर्स नाही ना, पण फोर्स आपण बघालो. रेझिस्टन्सचा कोणता फोर्स नाही ना, पण फोर्स नाही. चला मेकॅनिक्स तेवढं बघू आपण. ठीक आहे, तो ये क्या है? ज्याच्यात फोर्स कन्झर्व होते त्याला काय बोलायचं? कन्झर्वेटिव्ह फोर्स. ज्याच्यात फोर्स कन्झर्व होत नाही त्याला काय बोलायचं? नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग कंजर्वेटिव और नॉन कंजर्वेटिव. नेक्स्ट प्रॉपर्टी क्या है? कंजर्वेटिव में वर्क डन इज पाथ डिपेंडेंट. वर्क डन काय? कंजर्वेटिव्ह मध्ये वर्क डन काय? पाथ इंडिपेंडेंट. पाथ इंडिपेंडेंटचा मिनिंग पेनला सरळ नेला, पेनला असा गोल फिरून इथं नेला, का पेनला असं वरून खाली आणला तर इथून इथं शिफ्ट झाला. वर्क काय असते? सेम. सेम फायनल पॉइंट, सेम इनिशियल पॉइंट. तर रस्ता असा आहे का असा गोल फिरून आणला का असा आणखीन गोल फिरून आणला, वर्क डन काय असणार? सेम. वर्क डन इज पाथ इंडिपेंडेंट. इथं काय? वर्क डन पाथ इन वर्क इज पाथ डिपेंडेंट. कशामुळे? वर्क डन इज पाथ डिपेंडेंट. बा इथं आहे हे काय दिसालंय? बा असं बघू आपण. बस इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथून इथपर्यंत न्यायची सरळ. इथे एक चेअर आहे समोर आपल्या, इथे आपल्या समोर चेअर आहे. चेअर सरळ समोर पुश करायची, इथून इथपर्यंत चेअर घेऊन जायची. पहिलं पाथ. सेकंड पाथ काय? चेअर आहे, पुऱ्या रो मधून गोल 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 फिरवायची. चेअर आपण पुश कराल ना, फक्त सरफेस वरून पुश करत, उचलायची नाही. पुऱ्या रो मधून ढकलत ढकलत ढकलत